ही मी मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स अशासाठी घेतली की पवारसाहेब महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेहमी ॲडवाईस सरकारला असावा अशाच दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे बघतो। जे मुद्दे आज त्यांनी उपस्थित केलेले आहेत हे खरोखर आश्चर्यकारक आहे। कोणीतरी त्यांना चुकीचं फीडिंग दिलं असण्याची शक्यता आहे। एक तर असं आहे की पोलीस दलामध्ये ज्या वेळेला लोक रिटायर होतात किंवा काही लोकांना अपघात होतो अशा वेळेला मोठ्या प्रमाणात पोलीस दलाला मॅनपॉवरची आवश्यकता असते। सगळ्यात मोठी पोलिसांच्या इतिहासातली भरती ही यावर्षी झालेली आहे। 18,400 पेक्षा जास्त त्या ठिकाणी लोकांची भरती झालेली आहे। पण पोलिसांची भरती झाल्याबरोबर लगेच तो रुजू होत नाही, त्याला अगोदर ट्रेनिंगला जायला लागतं आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी भरती करून घ्यायला लागतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काही उल्लेख आज होतोय म्हणजे एवढ्या वर्षामध्ये कधीही भरती झाली नाही तर या सरकारने जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांची भरती केलेली आहे। हा मुद्दा ते विसरूनच जातात आणि ते कशाबद्दल बोलतात की 18,400ची ऑलरेडी सगळी प्रोसिजर पूर्ण झाली, ती लोक ट्रेनिंगला गेली आहेत। आता ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तिथं पोलिसांचं जर शॉर्टेज निर्माण झालं, आपल्याकडे गणपती असते, आपल्याकडे आता नवरात्र आलेली आहे, उद्या ईद मध्यंतरी येऊन गेला, म्हणजे ह्याला जी पोलिसांची रिक्वायरमेंट असते ही काय कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेतलेली नाही आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्यामध्ये रितसर भरतीची प्रक्रिया असते आणि ती भरती करून त्यांना प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनवर किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनवर दिलं जातं। त्याच्याऐवजी त्यांनाच पोलीस म्हणून ज्याला आपण घेतो त्याला त्यांना काही अधिकार द्यायला लागतात आणि हे अधिकार आपण नवीन माणसाला किंवा कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच्या माणसाला देऊ शकत नाही। आणि म्हणून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समधली जी मुलं घेतलेली आहेत त्यांच्या नोकऱ्या जात नाही त्यांना त्या सिस्टममधून काढल्यानंतर, फक्त ते आज पोलीस दलामध्ये आहेत। त्याच्याऐवजी त्यांच्या ओरिजिनल जे त्यांचं पोस्टिंग आहे तिथं ते लोक परत जाणार आहेत। शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज केवढा मोठा तरी गवगवा केला जातोय, वेगवेगळ्या लोकांचा गैरसमज करून केला जातोय की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने लोक घेतली जाणार का। तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ही पूर्वीपासून शासनामध्ये याच्यामध्ये आहे, म्हणजे अस्तित्वामध्ये आहे आणि 2014मध्ये टेंडर काढलेलं होतं, त्याची मुदत 2017मध्ये संपली, त्याच्यानंतर पुन्हा त्याची टेंडर्स काढण्यात आली, ती फायनलाइज होऊ शकली नाही। मध्यंतरी तर 2-2.5 वर्षाच्या काळात काही करतच नव्हते आणि त्याच्यामुळे शासनाला आयत्या वेळेला जे मनुष्यबळ लागतं, जसं आता समजा आमची शिक्षकांची भरती सुरू आहे तर शिक्षकांचे 30,000 शिक्षक आम्हाला भरायचे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, तर त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। परंतु जोपर्यंत रोस्टरवर सही होत नाही समाज कल्याणकडून तोपर्यंत CO आमच्याकडे पाठवू शकत नाहीत आणि CO पाठवल्याशिवाय आमचं पोर्टल ओपन होऊ शकत नाही। आता 20 जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी पडताळणी झालेली आहे। येत्या सोमवारपासून आम्ही सांगितलेलं की 20 जिल्ह्यांचं तुम्ही पोर्टल ओपन करा, ज्याला पवित्र पोर्टल म्हणतात ते ऑटोमॅटिक त्यांना नेमणुका जाणार आहेत। त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने, त्यांनी एक तरी शिक्षक कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेतलेला दाखवा। ज्याला आमच्याकडे बदल्या झाल्या आणि आमचे हे कोर्टाचा स्टे आला भरतीवर, त्याला मध्ये जी गॅप निर्माण झाली त्याला सुद्धा आपण माजी शिक्षकांकडून काम करून घेण्याचं ठरवलं। आजपर्यंत एकही शिक्षकाची भरती जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने झालेली नसली तर मग हा आरडाओरडा काय, हे मोर्चे कसे आले याचं तर उत्तर द्यायला लागेल। या मोर्चाच्या मागे कोण होतं याचं सुद्धा उत्तर द्यायला लागेल। जो गैरसमज करून दिला जातोय की शाळा दत्तक म्हणजे शाळा कंपन्यांच्या ताब्यात दिल्या जाणार, GR वाचून बघा, 1-1 लाख रुपये पगार असतो आमच्या शिक्षकांना। स्वतःचा तुम्ही 1 लाख पगार घेता आणि मग तिथं मोडक्या शाळा असाव्या, मुलांना बसायला बेंचेस नसावे अशी तुमची अपेक्षा आहे का? मुलांचा काही विचार नाही का? याचं उत्तर मला शिक्षकांच्या संघटनेची मी मीटिंग बोलवणार आहे आणि त्यांना मी त्यांच्या महासंघाची मीटिंग बोलवली, त्यांना संपूर्ण GR वाचून दाखवला। CSRचे जे पैसे येतात हे CSRचे पैसे हे मुलांच्यासाठी खर्च व्हावे अशी आमची अपेक्षा आहे। मुलांना चांगल्या टॉयलेट्स पाहिजेत, मुलांना चांगल्या कंपाऊंड वॉल पाहिजेत। आज आमचा सगळा पैसा हा शिक्षकांच्या पगारावर जातो, जवळजवळ 67,000 कोटी रुपये। पूर्वी हा बोजा नव्हता आमच्यावर,
आता तर मी आणि दिलेले आहेत, म्हणजे 67,000 72,000वर जाणार. कारण 1100 कोटीप्रमाणे मी जे टप्पा अनुदान सुरुवात केली आहे त्याचा अल्टिमेट बोजा हा 5,500 कोटीचा येणार आहे. जे नवीन शिक्षक 30,000 भरती करतोय त्याचा बोजा ह्याच्या अतिरिक्त येणार आहे. आणि मग ज्याला आम्ही एवढा मोठा बोजा सहन करतो त्यावेळेला राज्याच्या एकूण जो पगार आहे त्याच्यापैकी 40 ते 45% पैसे हे केवळ आपण शिक्षकांच्या पगारावर खर्च करतो. तिथं कुठलीही काटछाट आम्ही करत नाही. ही वस्तुस्थिती असताना शिक्षकांच्या मनामध्ये हा गैरसमज कोणी निर्माण करून दिला? मला जर अगदीच करायचं असतं, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, मी ते करणार नाही, परंतु आम्ही जो घराचा भत्ता देतो तो वर्षाला 3,300 कोटी रुपयाचा असतो. अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या कंप्लेंट आल्या, आमदारांनी त्याच्याकडे उपोषण केलं, तरी पण आम्ही अजून ॲक्शन घेतलेली नाही आहे. कंपल्सरी राहणं हेडक्वार्टरला हे कंपल्सरी आहे, त्याचवेळेला तुम्हाला तो भत्ता मिळणार. मग आम्ही याच्यावर हे केलं आहे का? मग मला जर पैसेच उभे करायचे असते तर मी तिथं नियमावर बोट ठेवलं असतं. एवढे 3,000 पैकी निदान 2,000 कोटी माझ्याकडे असते तरी मी ते शाळांवर खर्च केले असते. म्हणजे मुलांसाठी खर्च करायला पैसे नाहीत, परंतु तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, ही भूमिका आहे का? कारण ज्या गुरुवर्यांचा मी अतिशय मान ठेवतो, ज्यांच्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये मी एवढे निर्णय घेतले की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी हे निर्णय झालेले नाही आहेत. सगळ्या केंद्रप्रमुखांच्या भरत्या करायला लावल्या, टप्पा अनुदानावर सगळ्यांना आणलं, 50 वर्षाच्या अट शिथिल करा म्हणून सांगितलं, शिक्षकांना त्यांच्या प्रमोशनच्या संधी उपलब्ध करून दिल्या. असं असताना जर विद्यार्थ्यां ज्या ठिकाणी बसतात त्या शाळा दुरुस्त करत असताना कंपनीला 1 रुपयाचा सुद्धा अधिकार मॅनेजमेंटमध्ये दिलेला नाही आहे. स्कूल कमिटी तीच राहील, पगार शासन देणार आहे. मग तुम्ही खाजगीकरण कशाला नेमकं म्हणता? आजपर्यंत CSRचे पैसे दिले जातच होते ना शाळांना, परंतु ते चॅनलाइज नव्हते. इथं एक ठिकाणी पवारसाहेबांनी म्हटलेलं आहे की नाशिकला वाईन कंपनीने पैसे दिले. ते किती सालामध्ये दिले? 2016 सालामध्ये. त्यांनी आपल्या CSR मधून 4 खोल्या बांधून दिल्या. म्हणून काय तिथं ह्याचा कार्यक्रम झालेला नाही आहे. म्हणजे त्या गौतमी, काय नाव आहे त्यांचं, गौतमी पाटील, पवार साहेबांच्या तोंडामध्ये असं नाव सुद्धा येतं कामा नये. तिथं काय आहे की तिथं ग्रामपंचायतीचं ते ग्राउंड होतं आणि ग्रामपंचायतीच्या ग्राउंडमध्ये ग्रामपंचायतीने NOC दिलेली होती, पोलीस डिपार्टमेंटने NOC दिली होती, तरी पण आम्ही आमच्या शिक्षकाला, तिथल्या मुख्याध्यापकाला नोटीस दिलेली आहे की तू समोर करत असताना तू कंप्लेंट करायला पाहिजे होती. ही आमची भूमिका असते. आणि तुम्ही कुठेही नंबर, म्हणजे मी मुद्दाम का बोलतोय की पवार साहेबांसारखा ज्येष्ठ एखादा नेता बोलतो जो महाराष्ट्रामध्ये आदरणीय आहे, त्यावेळेला लोक त्याच्याकडे सिरियसली बघतात. काय संबंध आहे CSRच्या पैशाचा आणि त्या गौतमी पाटीलचा? असं काय झालेलं आहे का की आमच्या शाळेतल्या कुठल्या ह्यांनी तमाशाचा कार्यक्रम अलाव केला? होऊच शकत नाही. आम्ही तर एवढं स्ट्रिक्ट केलेलं आहे की अगदी कोणी तंबाखू खाताना आढळला, कोणी दारू पिऊन गेलेला आढळला तरी त्याला ताबडतोब सस्पेंड करण्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत. मग तुम्ही कशा रीतीने हे चाललेलं आहे? कशासाठी हे मोर्चे आहेत? आणि त्या मोर्चांचं समर्थन जर पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता करत असेल तर हे सगळे GR घेऊन मला पवारसाहेबांची भेट घ्यायला लागेल. मला त्यांना दाखवायला लागतील की GR याच्यामध्ये एक तरी अशी गोष्ट दाखवा की ज्याच्यामध्ये खाजगीकरणाचा उल्लेख आहे. दुसरा मुद्दा जो त्यांनी काढला तो आहे की क्लस्टरच्या संदर्भात. क्लस्टरच्या संदर्भात आमच्या कमिशनरने जे पत्र दिलेलं आहे, नेहमी वित्त खात्याचं एक कामच आहे की त्यांनी खर्च चाललेला बरोबर आहे की नाही ते बघणं. वित्त खात्याने त्यांच्याकडे एक अहवाल मागवला, त्याला त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही, एकही शिक्षक कमी होणार नाही. मग हा मोर्चा कशासाठी आहे? मी तुम्हाला सांगतो क्लस्टरचं महत्त्व काय आहे ते. आम्ही एक अभ्यास केला. अभ्यासामध्ये काय आढळलं की मुलांनी जे वाचन करून दाखवायचं असेल, समजा 50% मुलं ज्या ठिकाणी मोठ्या शाळेत जातात त्यातली 50% मुलं याचं वाचन करू शकतात आणि ज्या ठिकाणी मुलं कमी आहेत तिथं ॲव्हरेज किती आहे? हे ॲव्हरेज फक्त 8 की 10% आहे. म्हणजे किती फरक आहे बघा. म्हणजे मुलांना आपण ढ ठेवायचं, परंतु एक शाळा अशी डेव्हलप करायची नाही की ज्या ठिकाणी मुलं खेळू शकतील, मुलांना इंग्रजीची किती वाक्य एकत्र करता येतील याच्यावर सुद्धा अभ्यास झालेला आहे. मी हे सगळी आकडेवारी तुम्हाला देतो. आणि मग शाळा मुलांसाठी आहेत की शाळा शिक्षकांसाठी आहे, एकदाचा निर्णय होऊन जाऊन दे महाराष्ट्रामध्ये. मुलांना त्या ठिकाणी मुलांची कॅपॅसिटी कमी करायची आणि तरी पण ज्याला शासन म्हणतंय की तुमच्या शाळा बंद करणार नाही, परंतु तुम्ही एका ठिकाणी ज्या ठिकाणी खेळाच्या सुविधा आहेत
ज्या ठिकाणी चांगल्या इंटरॅक्टिव्ह टीव्हीज आहेत त्या ठिकाणी तुम्ही शिका तर तुम्ही अधिक हुशार होणार. मग त्या मुलांचा चॉईस आहे ना, त्या मुलांनी कुठे जायचं ते. परंतु त्या क्लस्टर शाळेची डेव्हलपमेंटच नाही करायची अशी भूमिका कशी घेऊन चालेल. मी तर असा मंत्री आहे की मी म्हणतो आमच्याकडे आणि 5 प्री प्रायमरी झालेली आहे. शाळा कशा बंद होणार? प्री प्रायमरी तर आम्ही चालू ठेवणार. परंतु जर मुलगा मोठा झाला तर त्याला सगळं ज्ञान मिळालंच पाहिजे. आणि ते ज्ञान जर मिळू शकत नसेल तर हे देण्याचं कर्तव्य हे शासनाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर गैरसमज संघटना करून देत असतील तर मग त्यांनी आम्हाला उपाय सुचवावा. त्यांचं म्हणणं आहे की खाजगी कंपन्यांकडून पैसे घेऊ नये तर त्यांनी उपाय सुचवावा. आम्ही जाऊन राहतो गावामध्ये, आम्हाला भत्ता मिळतोय, आम्ही गावामध्ये राहतो, आम्ही ती संख्या वाढवून दाखवतो. तुम्ही गावामध्ये राहणार नाही, तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी राहायचं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी आजपर्यंत हा विषय पेंडिंग ठेवलेला आहे. मी किलोमीटरचं अंतर सुद्धा वाढून देण्याची तयारी दाखवली. पण तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज आमच्याकडून घेणार आणि आमचंच बदनामी करणार. कारण नसताना ही नाहक बदनामी आम्ही का सहन करून द्यायची? आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात आकडेवारी पवार साहेबांना कोणीतरी देऊन दिली मिसिंगची. 16,000 महिला मिसिंग होत्या, त्यातल्या 14,000 पोलिसांनी ट्रेस केल्या ना. हे पोलिसांचं हे नाही आहे का? 16,000 पैकी 11,000 ट्रेस केल्या, 4,000 ज्या 18च्या खालच्या होत्या त्यापैकी 3,000 ट्रेस केल्या. म्हणजे ट्रेसिंगची कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. समजा कुठेतरी गेले, उत्तर प्रदेशमध्ये गेले, बिहारमध्ये गेले, नेपाळच्या आसपास गेलेले असेल, त्याला शोधून त्यांना परत आणायला लागतं. मग एवढ्या लोकांना परत कसं आणलं पोलिसांनी? ट्रेस केला ना त्यांचा. म्हणजे तुम्ही फक्त मिसिंगचा आकडा सांगणार आणि ट्रेस केलेल्याचा आकडा सांगणार नाही, असं कसं चालेल? ह्याच्यामधून गैरसमज होईल ना. महाराष्ट्राचं पोलीस दल आणि विशेषतः मुंबईचं पोलीस दल भारतामधलं सर्वोत्कृष्ट मानलं जातं. मग तुम्ही हे आकडे सांगणार नाही का? फक्त तुम्ही मिसिंगचा आकडा सांगणार आणि तुम्ही रिकवर्डचा आकडा किंवा ट्रेसिंगचा आकडा सांगणार नाही. असं घडता कामा नये. आम्हाला तर अशी अपेक्षा नाही की मी त्यांच्या हाताखाली एवढी वर्ष काम केलं. फर्स्ट टाइम मी बघितलं की राज्याचं हित आणि पॉलिटिक्स त्यांनी कधीही गल्लत करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि कोणी गल्लत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की राज्याचं हित पहिलं, असे सांगणारे पवार साहेब आहेत. आणि मला असं सगळं बघितल्यानंतर मला सुद्धा वाटलं की आपण जाऊन ही माहिती साहेबांना दिली पाहिजे की जेणेकरून उद्या कदाचित माझ्या मनामध्ये सुद्धा असं कधी येता कामा नये की आमच्या संघटनांमध्ये एवढे पवार साहेबांना मानणारे लोक आहेत. मग त्यांच्या मनामध्ये काय येईल तर त्यांचे मोर्चे कसे निघतायत याचा तर मी सिरियसली विचार करून सगळ्याच संघटनांना आता एकत्र बोलणार आहे. आणि अशा तऱ्हेने पुन्हा होता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी क्लिअर कट सांगितलेलं आहे, काहीही याच्याशी संबंध येत नाही. आपल्या त्या नाच गाणी काय जे झालं त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या संदर्भात त्यांची मीटिंग घेतली जाईल आणि आम्हाला सुद्धा आमचा अप्रोच क्लिअर केला पाहिजे. तुम्हाला नको आहे ना कंपनीकडून पैसा घेतलेला, तुम्ही जाऊन प्रत्येकजण त्या त्या गावांमध्ये राहा, तिथल्या शाळेची काळजी घ्या. एरवी तरी आम्ही तुम्हाला भत्ता देतोयच, त्याच्यामुळे तो घ्या. किंवा तुम्ही उद्या भत्ता घ्यायचा कमी केला, वर्षाला माझे 2,500 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम माझ्याकडे येणार एकट्या एज्युकेशन डिपार्टमेंटकडे. मी ते आनंदाने खर्च करेन याच्यावर. आणि तो एक त्याग होईल संघटनांकडून की आम्ही जात नाही आहे, आम्ही भत्ता घेतोय. मग आम्ही एवढा त्याग केला पाहिजे की आम्हाला वाटतं की मुलांकडून हे होता कामा नये. तुम्ही तो त्याग करा. ताबडतोब सगळ्या शाळा दुरुस्त होतील. 2 वर्षाच्या एक शाळा अशी शिल्लक राहणार नाही की ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे. राज्यातील शाळांना सर्वाधिक अनुदान हे राज्य सरकार देतं. खूप मोठा आर्थिक फंड देतं. त्याचा गैरफायदा जो आहे तो मोठ्या शिक्षण सम्राटांना, त्यांच्या शिक्षण संस्थांना होत असतो. त्यावरती आता राज्य सरकारच्या फेरविचार. एक गोष्ट अशी आहे, बोलताना ह्याच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे होतं. पूर्वीच्या काळात काय सिस्टम होती की जी श्रीमंतांच्या घरची मुलं होती त्यांना फी असायची. आम्ही आमच्या शाळेत जायचो त्यावेळेला 50 रुपये 100 रुपये द्यायला त्यावेळेचा जी फी होती द्यायचो. आणि जी मुलं गरीब आहेत ते EBC म्हणून त्याला फॉर्म असायचा, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तो ज्या मुलांनी भरून दिला त्यांना त्याची ग्रँट मिळायची त्या शाळेला. मग ही सिस्टीम डिस्कंटिन्यू का केली? 100% बोजा का टाकला? म्हणजे श्रीमंत मुलांचा बोजा सरकारवर टाकला, गरीब मुलांचा बोजा. आणि ती श्रीमंतांची मुलं लाख फी देऊन जातात. अनेक शाळांची अशी मागणी होती की आम्हाला एक्स्ट्रा काहीतरी चार्ज करायला द्या. अनेक संस्था मागणी करतायत आम्हाला. पालक सुद्धा असं म्हणतात की आम्ही ठराविक रक्कम द्यायला तयार आहे, परंतु शाळांची परिस्थिती सुधारून दे. हे सगळ्यांनी एकत्र बसण्याची गरज आहे. आणि ह्या सिस्टम मी नाही आणल्या, तुमच्या काळात हे निर्णय झालेले आहेत. आणि एवढा प्रचंड बोजा
शासनावर पडून शासनाचं बजेट कोलॅप्स झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जिथं मुलांची फी भरण्याची ऐपत असते आणि ते स्वतःहून म्हणतात की शाळेमध्ये चांगला फॅन असून दे, आम्ही फी भरायला तयार आहे आणि गरिबांना फ्री दिलंच पाहिजे शिक्षण, ही लोकहितकारी राज्याची संकल्पना आहे. परंतु हे निर्णय कोणी घेतले? हे निर्णय मी नाही घेतले. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला CSRचा पैसा विनाकारण वेस्ट होतोय, त्याच्यामधून वेगवेगळ्या ॲप तयार केल्या जात आहेत, नको असलेल्या गोष्टी मुलांच्या माथ्यावरही होत आहेत. त्याच्यापेक्षा त्यांना चांगले बाग असून दे, त्यांना चांगली खोली असून दे, त्यांना चांगला फॅन असून दे, हे मांडलं म्हणजे काय गुन्हा झाला का? काल मी 2.5 तास मीटिंग घेतली ह्याच्याबद्दल, मिड डे मीलबद्दल. आणि मिड डे मीलमध्ये संपूर्ण मी कायापालट करायला सांगितलं. आज माझ्याकडे एक आलं की चेंबूरचं, की त्या मुलांना विषबाधा झाली, मी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बघायला लागेल की त्यांनी जर किती लोकांना दिली आणि त्याच्यामध्ये एकाच शाळेमध्ये का झाली, तर कदाचित पाण्यामध्ये सुद्धा दोष असू शकतो. आपण एकदमच कोणाच्या तरी अंगावर हे करणं, कुठल्याही गोष्टीला आम्हाला मुलांच्याबद्दल हे आहे. आणि मुलांनी, मी तर एवढं काल निर्णय दिलेला आहे की मुलांना रोज एक स्वीट डिश द्या, मुलांना नुसतीच खिचडी खायला देऊ नका. मुंबईच्या शाळांमध्ये जाऊन बघा, त्यापैकी चांगल्यापैकी भाजी मी तुम्हाला दाखवतो, त्यांच्या टेरेसवर तयार झालेली आहे. आणि टेरेसवर तयार झालेली भाजी असताना त्यांना चांगल्यापैकी भाज्या मिळणार. मुलांना त्याच्याबद्दल आम्ही किती वेगवेगळे उपक्रम राबवतोय महाराष्ट्रामध्ये, थोडा तरी विचार करा ना. डायरेक्ट तुम्ही अशी टीका करणार ज्याच्यामधून गैरसमज होईल. तर माझं असं हे आहे की आपल्याला आता याच्यामध्ये लक्ष घालायला लागेल. केवळ संघटनांना शिक्षकांचंच हित बघून चालणार नाही, त्यांना विद्यार्थ्यांचं हित हे बघायलाच लागेल. आणि मी हे पहिल्यांदाच डिक्लेअर केलेलं होतं ज्याला मंत्री बनलो त्यावेळेला, 1 वर्षामध्ये मी शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवेन. त्याच्यानंतर मात्र त्यांनी विद्यार्थ्यांवरच कॉन्सन्ट्रेट केले पाहिजे. आणि ही आकडेवारी त्यांनी करून बघावी. छोट्या शाळेतल्या मुलांना गॅदरिंग असतं का? छोट्या शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी स्पोर्ट्ससाठी ग्राउंड असतं का? त्यांना चांगलं शिक्षण मिळतं का? त्याची टेस्ट घ्यावी. माझं काहीच नाही. मी 100 शाळा बंद करणार नाही म्हणून डिक्लेअर केले असतानाही मोर्चे आलेच कसे? मी त्या खात्याचा मंत्री आहे, मी डिक्लेअर केलं की 1 शाळा बंद होणार नाही. याचं सुद्धा उत्तर मिळालंच पाहिजे. ह्याच्यामध्ये राजकारण होतं का? मला अनुदान जे राज्य सरकार देते ते बंद करायचे नाही. बघा, माझा असा कसलाही विचार नाही. जे काही सोल्युशन सुचवायचं आहे ना, ते संस्थांनी आणि शिक्षकांनी मिळून सुचवावं. परंतु शेवटी हित हे मुलांचं झालं पाहिजे. जसं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पुअर आहे, तसं खाजगी शाळा जे चालवतात त्यांचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर पुअर आहे. त्याच्यासाठी कोर्टाने निर्णय दिलेला आहे की यांना ठराविक रक्कम घेण्याचं हे द्या. हे समजा इमारतीवर खर्च करत असतील तर तेवढीच रक्कम रिकवर करा, इमारत फंड म्हणून. मग ते कोर्टाने सुद्धा सांगितलंय. पण त्याच्यासाठी ऑडिट आवश्यक आहे. त्याच्यासाठी शिक्षक संस्था काही म्हणतात की हे लावा, काही म्हणतात लावू नका. ह्याच्यामध्ये एकमत होण्याची आवश्यकता आहे. बघा, मी शिक्षण संस्थांच्या विरोधात नाही, मी शिक्षक संघटनांच्या विरोधात नाही, परंतु कधीतरी ह्याच्यावर विचार व्हायला लागेल. आणि माझं जे टार्गेट दिलेलं आहे की मुलांकडपर्यंत सगळं पोचलं पाहिजे. माझ्या डिपार्टमेंटचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ह्याच्याबाबत मी ठाम आहे. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्या संघटनांना बोलवणार आहे आणि हा प्रश्न 100% त्यांना विचारणार आहे की ही पद्धत आहे का? ज्या वेळेला आम्ही म्हणतो की CSRचा पैसा वेस्ट होता का माने ॲप तयार करण्यामध्ये, तो विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, टॉयलेटसाठी मिळाला पाहिजे, चांगल्या शाळांसाठी मिळाला पाहिजे. तर तो मिळालाच पाहिजे. कसले ऑब्जेक्शन काढतात? कोणी GR वाचून बघावा आणि मला सांगावं की खाजगीकरण होतंय म्हणून. अजिबात खाजगीकरण होत नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी ही स्कीम आहे. सर, मंत्र्यांची आता वर्षावी बैठक झाली, काय बैठकीत निर्णय ठरला? दसरा मेळावा संदर्भात काय आपल्याला अपेक्षा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दसरा मेळावा होणार कुठे हे अद्याप आपल्याकडून अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. हे बघा, क्रॉस मैदानावर आमचा दसरा मेळावा होणार आहे. कारण ओव्हलला समोर हायकोर्ट आणि युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथं तर आपल्याला घेता येत नाही. त्याच्यामुळे क्रॉस मैदान हे एकमेव पर्याय आहे आम्हाला मुंबईतला. दुसरं असं आहे की तिथे येताना आपल्याकडे फ्रीवे असल्यामुळे फ्रीवेवरून सगळ्या गाड्या येऊ शकतील. खालीच BPTचं पार्किंग आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकेल आणि लोक चालत जाऊ शकतील. अशी दुसरी कन्व्हिनियंट प्लेस नाही. कारण बाळासाहेबांचे जे प्रेमी आहेत ते दसरा मेळाव्याला येणार, ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात. आणि त्याच्यामुळे दादर एक कन्व्हिनियंट प्लेस आहे. कारण दादरला दोन्ही रेल्वे, तिन्ही रेल्वे थांबतात आणि त्याच्यामुळे दादर कन्व्हिनियंट आहे. किंवा VT कन्व्हिनियंट आहे, जिथे येतात. आणि शेजारीच चर्चगेट सुद्धा आहे.
आदेश असे देण्यात आलेले आहेत की प्रत्येक मंत्र्यांनी आठवड्यातला किमान एक दिवस हे पक्ष कार्यालयामध्ये बसलं पाहिजे. कारण ज्याला आपण जनतेला न्याय देतो त्याच्यासाठी सरकार आपल्या दारी करतो, त्याच्याचबरोबर आपले कार्यकर्ते जे जनतेचे वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात त्या प्रश्नांना सुद्धा न्याय दिला गेला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक मंत्री हा पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा एक एक दिवस ह्याच्या पुढे उपलब्ध राहणार आहे. दुसरं असं आहे की आता लोकसभेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक मंत्र्याला त्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जायला लागेल. कारण जे मंत्री असतात ते आमदार असतात, त्याच्यामुळे आपल्या विधानसभेपुरते ते मर्यादित राहतात. तर असं मर्यादित राहून चालणार नाही. ही काही शासकीय मीटिंग नव्हती. पक्षाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या त्यांना सूचना द्यायच्या आहेत, कारण त्यांच्याकडे सुद्धा एवढी गर्दी असते लोकांची की त्यांना मंत्र्यांशी सुद्धा बोलायला वेळ नसतो, एवढं ते लोकांमध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की मी राज्याचा कारभार हे करत असताना मंत्र्यांनी सुद्धा ह्या गर्दीची काही जबाबदारी उचलली पाहिजे, कारण ती सर्वसामान्य जनता असते. आणि त्याच्यामुळे प्रत्येक ज्यांना दिवस ठरवलेले आहेत त्यांनी अर्धा दिवस हे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुद्धा उपस्थित राहिले पाहिजे. तिथं जी वेगवेगळी निवेदनं येतात त्या संदर्भात जे फोन करायला लागतात ते फोन एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी करण्याऐवजी जर मंत्र्यांनी केली तर लोकांची कामंसुद्धा लवकर होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही सगळी मीटिंग ही लोकांच्या हिताच्या दृष्टीने होती. मुख्यमंत्रीच आमचे असे आहेत की जे दिवस रात्र लोकांच्यामध्ये असतात, लोकांचाच विचार करत असतात. ते काय नुसतं कोणाबद्दल बोलत नाहीत, कोणाला टोमणे मारत नाहीत. हे सगळं त्यांचं वैशिष्ट्य आहे गोरगरिबांसाठी. अध्यक्ष स्वतःच्या मर्जीचं वेळापत्रक आणि वेळापत्रक देखील सुप्रीम कोर्टाने मान्य केले नाहीये. तर त्याकडे कसं बघायचं? हे बघा, ह्याला काय तातडीनं निर्णय घ्या असं. एक गोष्ट अशी आहे की आपण जर सुप्रीम कोर्टाचं व्यवस्थित म्हणजे जे काय बोललं गेलं ते वाचलं तर त्याच्यामध्ये पहिलं हे असं आहे की कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटीमध्ये ढवळाढवळ करण्याचा आमचा हेतू नाही. अध्यक्षांनी आपलं शेड्यूल आम्हाला द्यावं एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये ताशेरे वगैरे असं काय म्हणण्याचा जरूर असं म्हटलं असेल की इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे दुसरे इलेक्शन लागण्यापूर्वी जर ह्याचा निकाल लागला नाही तर ते आपोआप फिक्शिसच ठरतं, म्हणजे त्या मग जजमेंटला काही अर्थ राहत नाही एवढंच म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अजून तर आमच्या इलेक्शनला जवळजवळ 1.25 वर्ष 1.5 वर्ष आहे. त्याच्यामुळे असं काय नाही आहे की तिथपर्यंत हे सगळं ढकललं जाणार अशी परिस्थितीच मुळात नाही आहे. कारण मुळातच महाराष्ट्रामधली इलेक्शन्स ही साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 व्हायची आहेत. आणि आता ऑक्टोबर महिन्यात सुरू आहे, म्हणजे 1 वर्ष 1 महिना तर 100% आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की जे निर्देश त्यांनी दिलेले आहेत की त्यांनी शेड्यूल द्यावं ते अध्यक्ष ते देतील. आणि अध्यक्षांचं म्हणणं जे आहे की नॅचरल जस्टिसप्रमाणे आम्ही लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे, तर ती भूमिका त्यांनी कोर्टासमोर मांडली आणि ती कोर्टाने नाकारलेली सुद्धा नाही भूमिका. आणि त्याच्यामुळे जी लोक संबंधित असतात ती मात्र ह्याच्यातून काहीतरी अर्थ काढून वेगवेगळे सांगत असतात. परंतु कोर्टाची भूमिका नेहमी न्यूट्रल असते, जस्टिस देणारी असते आणि म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो. विधानसभा अध्यक्षपद हे जरी घटनात्मक पद असतं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची किंवा सूचनेची पायमल्ली करणं हे नैतिकतेला धरून नाहीये आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. सोमवारी वेळापत्रक त्यांनी जाहीर करावं किंवा आमच्यासमोर मांडावं असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. त्यांनी तेच मी आपल्याला सांगतो की वेळापत्रक मांडावं आणि ते वेळापत्रक मांडतील का, त्याच्यामध्ये ताशेरे काय आले. सर, आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद करून विविध मुद्द्यांवर टीका केली आहे. मग ते रोड कॉन्ट्रॅक्टर असेल, आरएफआय असेल किंवा जे कामं सुरू आहेत करप्टेड मॅन म्हणजे मुख्यमंत्री. एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला हेच वाक्य विरोधी अर्थाने वापरता येतं की नाही. म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये जी बॅग 300 की 400 रुपयाला खरेदी केली जाते, मला वाटतं 350 की, मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण ते ह्याच्यामध्ये शेकड्यामध्ये आहे, म्हणजे 300 ते 500 रुपयाच्या दरम्यान डिपेंडिंग ऑन त्यावेळच्या परिस्थितीनुसार. तीच बॅग 6000 रुपयाला मुंबई कॉर्पोरेशनमध्ये खरेदी होते. मग करप्ट कोण आहे? मुंबई महापालिकेमध्ये सत्ता कोणाची होती? हे पैसे कुठे गेले? झालं पाहिजे ना. ठाण्यामध्ये जर 500 रुपयाला खरेदी केली जाते आणि तीच बॅग तुमच्याकडे 6000 रुपयाला खरेदी केली जाते, आपल्या पायाकडे बघा ना तुम्ही काय करत होता ते.
MMRDA सांगत होतं ना तुम्हाला आम्ही कोस्टल रोड बांधून देतो म्हणून, मग कॉर्पोरेशनचे पैसे त्याच्यावर का खर्च केले, त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट होता, हे सगळं बघितलं पाहिजे. त्यावेळेला 17-18% SSR वाढवून दिलेला आहे. मग आम्ही काय त्याच्यावर तक्रार केली का? मुंबईमध्ये आवश्यकता आहे तर झालं पाहिजे. तुम्ही कालपर्यंत म्हणत होता की कामं दिली आणि लोकसत्तेमध्ये बातमी आली म्हणून त्यांना नोटिसा दिल्या. असं वृत्तपत्राच्या ह्याच्यावर कोण नोटिसा देतं का? नोटिसा दिल्या जातात, कामं जलद गतीने झाली पाहिजे. आणि ती जर सुरू होत नसतील तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की ताबडतोब काम करत नाहीत त्यांच्यावर ॲक्शन्स घ्या. मग तुम्ही त्यांनाच यांचे ते त्यांचे ते असं म्हणत राहणार. कायम कॉन्ट्रॅक्टर कुठे जात होते तुम्ही विचार करा ना. कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या बंगल्यावर जात होते, का जात होते, तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आम्ही नाही देत, आम्हाला काय असं आढळून येत नाही. मुख्यमंत्री हे जनतेबरोबर असतात, दिवस रात्र त्यांची ऑफिसेस उघडी असतात. कुठलाही कार्यक्रम असतात तर जनतेची केवढी तरी गर्दी ही मुख्यमंत्री महोदयांकडे असते. राज्य सरकारवरती टीका केलेली आहे, अपना प्रशासन भी फेल है और अपना शासन भी फेल है असं बच्चू कडू म्हणतात. हे बघा, बच्चू कडू हे नेहमी एक ॲक्टिव्ह आमदार राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांना निश्चितपणे त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. त्यांच्या अपेक्षा एवढं काम करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. त्यांनी एखादा कॉमेंट केला म्हणजे ते आपल्याला अर्ज असते, मनामध्ये एक तळमळ असते आणि ह्या तळमळीपुढे बच्चू कडू स्टेटमेंट करत असतात. सर, शरद पवारांनी टीका केली आहे आपल्या मंत्र्यांवर, दादा भुसेंवरती. राज ठाकरेंकडे ज्या प्रकारे झालेली सर्व मंत्री आणि पूर्ण अधिकारी गेले होते, हे काय चाललं? राज ठाकरे कोणतेही मंत्री नाही आहेत किंवा घटनात्मक नाहीये, तरी पण हे सर्व तिथे कसे केले अशी टीका केली. काय चाललंय? काही दिवसात कॅबिनेट पण त्यांच्या घरीच घ्या असं नाही, असं कोणी म्हटलं? पवार साहेब. आणि मग पवार साहेबांकडे मुख्यमंत्र्यांसकट सगळे जात होते, त्याला पवार साहेबांकडे कुठलं पद होतं का? ते घटनात्मक पद होतं का? पवार साहेबांचा एक आदर आहे सगळ्यांच्या मनामध्ये, त्यामुळे मोठ्यात मोठा मनुष्यसुद्धा पवार साहेबांकडे जातो. ही वस्तुस्थिती आहे. अगदी भारताचे गृहमंत्री सुद्धा मातोश्रीवर जायचे. मग मातोश्री हे काय घटनात्मक कुठे त्याला पद आहे का? मग ते का जात होते? राष्ट्रपती सुद्धा आल्यानंतर आभार मानायला मातोश्रीवर गेलेले. ही वस्तुस्थिती आहे ना. एक ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल असलेला आदर हा आम्ही नेहमीच ठेवतो. मी बघा, आता आमचा एवढा मोठा संघर्ष झाला, मी कधी ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोललो का? आम्ही बोलत नाही, कारण आदर प्रबोधनकार ठाकरेंची ती पुण्याई आहे, बाळासाहेबांची ती पुण्याई आहे आणि त्याच्यामुळे ती पुण्याई आहे तर त्याचा मान ठेवायला लागतो. राज ठाकरे ज्यावेळेला एखादी सभा घेतात त्यावेळेला लाख लाख लोक तिथे जमतात. याचा अर्थ काय की त्या लाख लोकांच्या समस्या ते समजून घेतात. मग त्यांच्याकडून एखादी गोष्ट त्यांनी जर मांडलेली असेल आणि ते समजून घेण्यासाठी एखादा मंत्री तिथं गेला असेल, चूक काय? मी मुंबईचा पालकमंत्री आहे, मी 2-3 वेळा तरी भेटलेलो आहे राजसाहेबांना. तसं प्रत्येकाच्या ह्याच्यात जातोच मी, म्हणजे मी प्रकाश आंबेडकरांना भेटायला जातो. ही सगळी मोठी माणसं आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा त्यांना आहे. मग मी त्यांना भेटून त्यांचे विचार समजून घ्यायचे की मी त्यांना म्हणायचं की तुम्ही माझ्याकडे या, माझ्या ऑफिसमध्ये या. हा प्रत्येक व्यक्तीचा मान असतो आणि त्या व्यक्तीचा मान ठेवणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा नेहमी महाराष्ट्राने राखलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर, संजय राऊत म्हणाले की सरकार पाडण्याची वेळ आली आहे. सरकार पाडण्याची वेळ आहे. सरकार पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ICU मध्ये भरती होती. संजय राऊत नाशिकमध्ये बोलते. संजय राऊत जे बोलतात ना, हे कुठल्या लॉजिकमध्ये बसतं ते सांगा ना. कसं सरकार पडणार? हे बघा, अध्यक्षांनी काय निर्णय दिला तर त्याच्यावर सुद्धा अपील आहे की नाही. समजा आमच्यावर का निर्णय झाला, हे अपिलामध्ये जातील. आमच्या विरुद्ध झाला, आम्ही अपिलामध्ये जाऊ. मुळात आमच्याकडे 2/3 बहुमत आहे ना. 2/3 बहुमत आमच्याकडे ही वस्तुस्थिती आहे ना आणि ते ऑन द फ्लोर ऑफ हाऊस सिद्ध झाले की नाही. मग 2/3 बहुमत असताना आमदारांना डिस्क्वालिफाय करता येतं का? हा मुळात प्रश्न आहे. आणि 2/3 बहुमत असताना तुम्ही जर ते 2/3 बहुमत दाखवून दिलेलं असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची त्यांच्यावर कंपल्शन का असावं? मर्जरचं तुम्ही मूळ पक्षामध्ये का राहू शकत नाही? कारण मूळ पक्षावर जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तिथं का राहू शकत नाही? आणि मूळ पक्षामधून जे व्हीप काढलेले असतील तर तो व्हीप त्यांना काढण्याचा अधिकार हा लोकशाही मार्गाने दिलेला आहे का? त्यांनी आपल्या घटनेमध्ये जी दुरुस्ती केली त्या दुरुस्ती त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवली का?
आणि इलेक्शन कमिशनला कळवलेली नसेल तर ती व्हॅलिड आहे का, इथपासूनचे सगळे मुद्दे आहेत. मुळातच शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करून जो अधिकार अध्यक्षांना देण्यात आला किंवा पक्षनेत्याला देण्यात आला तोच मुळात इलेक्शन कमिशनला कळवलेला नाही, नंतरच्या तपासणीमध्ये सिद्ध झालेला आहे. आणि मग तो तसा नसेल कळवलेला तर मग तो व्हॅलिड होतो का, हा प्रश्न आहे. आणि जी सुधारणा केलेली होती ती नंतर अनडेमोक्रेटिक आहे म्हणून इलेक्शन कमिशनने फेटाळलेली आहे. म्हणजे ती अनडेमोक्रेटिक आहे की डेमोक्रेटिक आहे या संदर्भातला इलेक्शन कमिशनचा निकाल हा सुद्धा कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी म्हणून दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्याला खूप मोठं अकॅडमिक महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली तरी याच्यावर अकॅडमिक चर्चा व्हायलाच लागेल आणि झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय व्हायला लागेल. मग 2/3 बहुमत होतं तर मग आम्ही ग्रुप फॉर्म करून मर्जर करायला पाहिजे होतं. हे कंपल्शन का, 2/3 मेजॉरिटी आमच्याकडे आहे, पक्षामध्ये आमची मेजॉरिटी आहे. मग कोणीतरी असं करेल की आमची पक्षामध्ये मेजॉरिटी आहे म्हणून आम्ही बाहेर पडावं, म्हणून कोणी एक डाव खेळू शकतो की तुम्ही ग्रुप फॉर्म करा, तुम्ही 2/3 आहात परंतु तुम्हाला बाहेर पडायलाच लागते पक्षामधून. म्हणजे त्यांचा कुटील हेतू साध्य होईल ना. आम्ही जर बाळासाहेबांच्या विचारावर चालतो तर आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये का जावं, आम्हाला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही जर काय पक्ष म्हणून निर्णय घेत असाल तर त्या संदर्भात तुम्ही मिटिंग्स बोललेल्या आहेत का, हे निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही मतं आजमावून बघितली आहेत का, कारण ही डेमोक्रेसी ही प्रोसेस आहे. मग तुम्ही डेमोक्रेसीची प्रोसेस ॲडॉप्ट केली की नाही याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये विचार व्हावा असं एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून मला वाटतं किंवा आमदार म्हणून मला वाटतं. कारण सुप्रीम कोर्टानेच असं म्हटलेलं आहे की एखाद्या आमदाराला डिस्क्वालिफाय करणं हे अतिशय काळजीपूर्वक केलं गेलं पाहिजे, कारण त्याला डिस्क्वालिफाय केल्यामुळे त्याच्या मतदारसंघावर अन्याय होत असतो. हे लेखी स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याला ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला जर प्रूफ असेल तर ते प्रूफ देण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ते प्रूफ लीड करण्याची स्वातंत्र्य मिळाली पाहिजे. हे लेखी आहे आणि मग असं जर लेखी स्वरूपामध्ये असेल तर मग आम्हाला सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे. आम्हाला सुद्धा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचा ॲडव्हान्टेज मिळाला पाहिजे. तुम्ही एखादी मीटिंग बोलवाल, तुम्ही 16 आमदारांना डिस्क्वालिफाय करण्याचा का प्रयत्न केला, तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2/3 मेजॉरिटी आहे. 2/3 मधले 16 बाजूला केले तर मग 2/3 मेजॉरिटी होऊ शकणार नाही. त्या कुठील हेतूने तुम्ही केलेली ती कारवाई आहे. मग त्या कारवाईच्या संदर्भात जर मॅलिफाईड इंटेन्शन असेल तर ते इंटेन्शन सुद्धा सिद्ध करायला लागेल की इथं मॅलिफाईड इंटेन्शन आहे, कारण आमची 2/3 मेजॉरिटी आहे जे सिद्ध झालेलं आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलो नाही. माझं असं म्हणून स्टेटमेंट आहे की आज सुद्धा तुम्ही पक्षाच्या मूळ विचारधारेबरोबर राहा. आम्ही सगळ्याच्या सगळे आमदार तुमच्याकडे परत यायला तयार आहोत. मी पक्षाचा ऑफिशियल प्रवक्ता, निदान मला प्रतोद म्हणून पक्षाचा प्रवक्ता म्हणून नेमलेला होता. माझं स्टेटमेंट रेकॉर्डेड आहे सगळीकडे की आम्ही आज सुद्धा आसामवरून परत यायला तयार आहोत. तुम्ही पक्षाची जी विचारधारा आहे त्याच्याबरोबर राहा. तुम्हाला जो मॅन्डेट दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने त्या मॅन्डेट बरोबर राहा, कारण पक्ष असा निवडून येत नाही, त्याला लोकांच्या समोर जायला लागतं आणि लोकांच्या समोर युती म्हणून आम्ही गेलेलो आहोत. आणि युती म्हणून आम्ही जर लोकांच्या समोर जाऊन इलेक्शन लढवलेलं असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही निवडून आलेलो असू तर त्या मूळ विचारधारेबरोबर आणि लोकांच्या मॅन्डेट बरोबर राहा. आम्ही सगळेजण परत यायला तयार आहोत. याचा अर्थ आम्ही पक्ष कधीही सोडलेला नव्हता आणि पक्ष सोडलेला नसेल तर आम्हाला पक्षांतर कायदा सुद्धा कसा लागू होतो, हे सगळे अकॅडमिक क्वेश्चन्स आहेत आणि याच्यावर चर्चा होऊन त्याच्यामधून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं पाहिजे. आता तुम्ही बघितलं की जो निर्णय होता उपसभापतींच्या संदर्भातला की त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव असेल तर त्यांना हिअरिंग घेता येणार नाही, या संदर्भात सुद्धा फेरविचार करण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली होती सुप्रीम कोर्टाने आणि त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा ते प्रकरण ओपन सुद्धा केलेलं आहे. हे ओपन का केलं, निर्णय तर होऊन गेलेला आहे परंतु अकॅडमिक चर्चा व्हायलाच लागते. त्याच्यामध्ये काय बरं आहे वाईट आहे. जर 2/3 मेजॉरिटीची फॅसिलिटी दिलेली असली तर तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं बंधन का घातलं पाहिजे. तुमच्या पक्षामध्ये तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्हाला पक्षामध्ये राहण्याची सुविधा का नको. याच्यावर सुद्धा जर एखादं चांगलं जजमेंट झालं तर पुढच्या काळामध्ये लोकांना न्याय मिळू शकेल. शिवतीर्थाच्या बैठकीवरून प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे की भविष्यात उद्धव ठाकरेंनी जर कुठला एखादा प्रश्न उपस्थित केला तर आपलं मंत्रिमंडळ किंवा अधिकारी मंडळ हे मातोश्रीवर जाऊन बैठक घेणार. मातोश्रीवर जाऊन बैठक घेण्याचा काय प्रश्न आहे. हे बघा, एखादे मंत्री आता ज्याला आमच्याकडे शिष्टमंडळ येतं
तेव्हा आम्ही शिष्टमंडळाला भेटायला जातो ना खाली, मग त्याला का आम्ही असा विचार करतो का की त्यांना का भेटायला जायचं? राज ठाकरेंनी एक व्हॅलिड मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्या संदर्भात जर आम्ही त्यांना सरकार म्हणून भेटायला गेलो, आमचं काम आहे ना सरकार म्हणून. ते तुमच्या पोटात का दुखतंय? आजपर्यंत मंत्री आणि सचिव, अगदी मुख्य सचिवांसकट सगळे मातुश्रीला जात होते, त्याला तुम्ही काय कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी होता? CS सुद्धा तुम्हाला भेटायला येत होते ना. मग तुमच्या पोटात आज का एक दिवशी राज ठाकरेंना भेटायला गेलं तर लगेच तुम्हाला पोटशूळ उठतो? का उठतो? मग तुम्ही का त्यावेळेला हे केलं नाही की मातुश्रीवर येऊ नका, मी येतो मंत्रालयामध्ये? का केलं नाही? हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचा मान ठेवायला लागतो. आम्ही जर सर्वसामान्य माणसाचं शिष्टमंडळ आलं तर मी आझाद मैदानावर जातो किंवा आमच्याकडे खाली विधिमंडळामध्ये एक कक्ष ठेवलेला आहे, तिथं जातो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटतो. म्हणजे आम्ही भेटायला जातो ना, ते आम्हाला भेटायला येतात, आम्ही त्यांना भेटायला जातो, कारण तो जनतेचा मान, ते एका पक्षाचे प्रमुख आहे, तो त्यांचा मान आहे. पण तो मान ठेवला म्हणून एवढं मोठं गजब करण्याची काय आवश्यकता आहे? हे महाराष्ट्राच्या जनतेने विचार केलं पाहिजे. हे सगळं पॉलिटिक्स चाललेलं आहे. जवळ आलं इलेक्शन्स म्हणून काहीतरी इश्यूज क्रिएट करायचे आणि त्या इश्यूजमधून नॅरेटिव्ह सेट करायचा, याच्या पलीकडे आलं दुसरं काहीही महत्त्व नाही. आणि म्हणून मी आजची मीटिंग केवळ एका गोष्टीसाठी घेतली की पवार साहेबांसारखं ज्यांना आम्ही वंदनीय मानतो त्यांनी किमान हे सगळं वाचायला पाहिजे होतं आणि नंतर ही मुलाखत द्यायला पाहिजे होती. आणि म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन, त्यांना हा सगळा GR दाखवेन. असं कुठलंही झालेलं नाही आहे की शाळांचं खाजगीकरण होणार नाही, कुठल्याही शाळा बंद होणार नाही, हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तरी पण जर मोर्चे निघत असतील तर हे मोर्चे पॉलिटिकली मोटिवेटेड आणि या शासनाला बदनाम करण्यासाठी आहेत, एवढं मी निश्चित करतो. शेवटचा प्रश्न सर, मनसे येणाऱ्या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, 21 जागा राज्यातील लढवणार आहेत आणि मुंबईच्या 6 जागा लोकसभेच्या मनसे निवडणूक लढवणार आहे. आपली काय प्रतिक्रिया? नाही बघा, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. बघा, यांची पद्धतच झालेली आहे, यांना वाटतं की आम्ही खूप लोक एकत्र आलो म्हणजे कोणाचा अपमान करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. बघा, स्वतःहून बाळासाहेब म्हणजे आमचे प्रकाशराव आंबेडकरांसारखा मनुष्य, एवढा मोठा मनुष्य तुमच्याकडे येतो, तुमच्याबरोबर आपण युती करायला आहे म्हणून तयार झालं, त्यांचा स्व अपमान तुम्ही केला, त्यांना तुम्ही बोलवलं सुद्धा नाही. आणि मग उद्या त्यांनी जर लढवल्या जागा तर मग त्याचा दोष काय दुसऱ्यांना देणार आहात का? तसंच राजसाहेबांचं आहे, तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केलं, मग राजसाहेबांना का नाही बोलवलं त्या बैठकीला? तुम्हाला विरोधी पक्षांना एकत्रच करायचं आहे ना, त्यांचा सुद्धा पक्ष आहे की नाही महाराष्ट्रामधला. तुम्ही त्यांचा अपमान करणार आणि त्यांनी जागा लढवायच्या ठरवल्या तर त्यांचा तो अधिकार आहे. उद्या समजा वंचित आघाडीने जागा लढवायच्या ठरवल्या तर त्यांची सुद्धा ताकद आहे ना, तुम्ही त्यांचे अपमान करणार. कुठली पद्धत आहे ही? महाराष्ट्राची परंपरा आहे का? सर, गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली की मनोज जारंगे पाटील यांना अटक करा, सभेपूर्वी अटक करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. नाही बघा, त्यांनी काय मागणी करावी याच्याबद्दल जरांगे पाटलांना कोणी अटक करू नये. जरांगे पाटलांचा योग्य तो मान ठेवला जावा. त्यांनी जी भूमिका मांडलेली होती की कुणबी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावं, हायकोर्टाने सुद्धा हे भूमिका मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची भूमिका चुकीची नव्हती. आता त्या भूमिकेशी ते स्टिक्टअप राहिले तर ज्या इनिशियल कारणासाठी त्यांनी उपोषण केलं होतं ती मागणी त्यांची निश्चितपणे पूर्ण होऊ शकेल. ज्यावेळेला रिपोर्ट येईल त्यावेळेला आम्हाला कळू शकेल. मला वाटतं की त्यांचा मुद्दा बरोबर होता की कुणबीचे जर तुमच्याकडे कागद असतील तर त्यांना ताबडतोब दाखले मिळाले पाहिजेत आणि म्हणूनच ही कमिटी नेमली गेली. आणि त्या कमिटीचा ज्यावेळेला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं त्यावेळेला हायकोर्टाने ते फेटाळून लावलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं की असं कमिटी नेमणं योग्य आहे, अशा कमिटीने इन्व्हेस्टिगेशन करणं योग्य आहे आणि त्याप्रमाणे दाखलेचे जर पुरावा असेल तर दाखले देणं योग्य आहे. हे सगळं तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी चांगला मुद्दा मांडलेला होता. त्यांनी त्या मुद्द्याशी स्टिकअप राहावं किंवा त्यांच्या अतिरिक्त मागण्या असतील तर त्या मुद्द्याला सोडून त्या अतिरिक्त मागण्या केल्या तरी मुळातच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. हे आमच्या सरकारचंच हे आहे, राहिलेलं आहे कुठे कोर्टामध्ये. तर त्याच्यासाठी जे जे काही करायला लागेल आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.